वयाच्या 8व्या वर्षी चाकरीला ठेवलाय. कोणाला? बाळूला. देवाला. मामा कोण म्हणत नव्हतं तेव्हा बाळूच म्हणत होती सगळं. खोळ्याड्या बाळ्या. झालं खोळ्याड्या धनगराचा बाळ्या. हा. सकाळ उठलं की त्या गळक्या थाळीत एक लिंबाची काटकी घालायची त्या छिद्रात. सांबार सांडोणी म्हणून. होय. जेवण झालं की होती तशी धुयाची आणि गाईच्या गोट्यात दिवळीत ठेवायची आणि गाया घेऊन जायचं चढत्या रानाला. गया सोडायच्या घोलाच्या मळाला बाबळीच्या झाडा चढायचं. हीच माझी गादी म्हणून त्या झोपायची. शाबास. हे असं दिवसामागे दिवस चालले, महिन्यामागे महिना चालले आणि त्या सावकाराचा संसार लागला होता भरांटीला. का तर देवाचा देव त्याच्या वाड्यात आहे. त्याला काही कमी पडल नाही. पडल का कमी कुठली गोष्ट? त्याचा हळदीचा व्यापार जोरातच चालला. पण इकडे देव माझा सावकाराच्या वाड्यात लागला होता चाकरी करायला. असं बाबा दिवसामागे दिवस लागला निघून जायला, महिना मागे लागला महिना जायला. येऊन हाणताना बाळू प्रामाणिकपणे लागला होता बाबा चाकरी करायच्या वेळेला. मला बाहेरची लोक आत या पटकन. महिलांनी महिलांच्या बाजूला, पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला बसायचं. दर्शनाला कोणी जायचं नाही. आरती झाल्यावर दर्शन आहे. अवघडी गादारी न यात्रा न्यारी गर्दीला गाणे भरलीला गाणे गिरणे गावाच्या बाळूमामाचे पाव्या ठिकाणे. अवघडी गादारी न यात्रा न्यारी गर्दीला गाणे भरलीला गाणे 4 नंबर पालखीचे पाव्या ठिकाणे. बाळूमामाचे पावल्या ठिकाणे पिरडे गावाच्या बाळूमामाचे पावल्या ठिकाणे. देवा चला बसा पटा 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 न बोलता. हे पोरी चला पटा 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 पुढं थांबू नका तिथं वाटत. दर्शन लाईन बंद आहे. आरती झाल्यानंतर दर्शन. आता उशिरा येणाराला पहिल्यांदा दर्शन मिळतंय. हा गणेश मिस्त्री यांच्याकडून चाललेल्या ओवीसाठी 51 रुपये बहुमान आले. त्यांनी एका ताण दिलं. माझ्या देव बाळमामानं त्यांना 10 ताण द्यावं. उदंड आयुष्याचं वरदान द्यावं. देवाचरणी विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फक्त मेंढक्यांचं दर्शन आहे. बाकी कोणी आधीमध्ये येऊ नका. नवनाथ शेंडगे यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान आहे. त्यांनी एका ताण दिलं. माझ्या भगवंत बाळमामानं 10 ताण द्यावं. देवाचरणी विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे विचार गेला माझा बाळूमामा वयाच्या 8व्या वर्षी चाकरीला राहिला आणि सगळं गाव बाळ्या लागलं होतं म्हणायला. 3 वर्ष गावात चाकरी केली पण एकदा सुद्धा गेला नाही घरला आईच्या बापाच्या भीतीला. एवढ्या मात्र असं लागलं होता दिवस काढायला. दिवसामध्ये दिवस निघून जायला आणि पुण्या एका दिवसाला काय प्रकार लागला होता घडायला. आता माणूस मुंबईला नंतर पुण्याला सर्व्हिस असला की दिवसात 8 वेळा व्हिडिओ कॉल घरला करता या. होय. चहा पेलो बघ, नाश्ता खाल्लो बघ, जेवलो बघ, पिक्चरला निघालो बघ. पण माझा देव 3 वर्ष चाकरी करत होता. एकदा सुद्धा घरला गेला नाही. ह्याला म्हणायचं भक्ती. म्हणायची सेवा ध्यानात असू द्या. हा. आणि एक दिवशी काय चमत्कार घडला त्या टाइमाला. मला रुचीच्या रोजाला नाणताना बाळू गया घेऊन गेला होता बाबा सत्याला नाला. गया लागला होता हिंदवा त्या वेळेला.
गया लागला होता हिंडवायला आणि गया निघून गेला शाळवाच्या रानाला माझा धान टाणा बाळू बाबळीच्या झाडाला बाबळीच्या झाडाला निघून गेला त्याला हीच माझी गादी लागला म्हणायला आणि निद्रासन झाला त्या बाबळीच्या झाडाला खांद्यावर घोंगडी हातात काठी बाळू मामा मेल्याच्या पाठी बाळू मामाने माझ्या देवाने सोन्याने माय सोन्याने भरली ओटी 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 त्या लुगड्याला काठीचं सतरा पडक्या झोपडीला काठीचं मोडकी हाय 18 विश्व दारिद्र्य जरी असलं आणि एकदा माझ्या भगवंताचा लळा लागला तर काय होतं काय होतं वर्ग झाला साहेब सोनं झाली साहेबीण सांगत्या त्या ज्ञानाच्या गोष्टी बाळू मामाने माझ्या या देवाने सोन्याने माय सोन्याने भरली ओटी सोन्याने माय सोन्याने भरली हा दर्शन लाईन बंद करा हो विसंगती होते नाही का हा पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला महिलांनी महिलांच्या बाजूला बसा आरती झाल्यावर दर्शन घ्या बसलेल्या महिला उठायला लागल्या दर्शनासाठी हे भगवंता काय गेल्या चालत्या शेवाच्या रानाला बाळू बाबळीच्या झाडावरती चढून बसला त्या टाइमाला सर्व साऱ्या गाया निघून गेल्या त्याला त्या शाळवाच्या रानाला एवढं सुट्टीच्या घराने पाहिलं आणि परत आवाज निघून गेली सावकाराच्या वाड्याला बाळू माझा बाळकाला म्हणजे त्या चंदूला शेडजा बनवून आणलं शेडजीनं बघितलं गाई आहे त्या शाळवाच्या रानात आणि बाळू आहे बाबळीच्या झाडावर वाईट वंगाळ बोलून शिवीगाळी करून बाळूला खाली उतरून घेतले आणि गाई घेऊन निघून गेला घरवाड्याला त्याच दिवशी रात्रीच्या 12ला काळेमध्ये रात्रीला माळुली तिच्या नेमाला जीवन खाऊन त्यावेळेला झोपी गेला होता गाईच्या गोट्याला आणि एवढ्याच मात्र काय प्रकार घडायला समाधान शेणगे समाधान शेणगे यांच्याकडून चाललेल्या ओवीला शेणगे यांच्याकडून चाललेल्या ओवीला 101 रुपयाचं बहुमान आलंय त्याने एका ताण दिलं माझ्या भगवंत बाळमामानं 10 ताण द्यावं व उदंड आयुष्याचं वरदान द्यावं देवाचरणी विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद